ही प्रॉन्स करी जेवढी जास्त टेस्टी आहे ना, तेवढीच बनवायलाही सोपी आहे. अगदी 20 मिनिटात होणारी रेसिपी आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी इथे पावशेर प्रॉन्स घेतले आहेत. त्याला 1 चमचा आलं लसूण पेस्ट, मीठ, हळद आणि अर्धा चमचा आगळ लावून बाजूला ठेवून दिलं. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कांदा, अर्धी वाटी ओल्या नारळाचं खोबरं, त्यानंतरनं 1 टोमॅटो, अर्धा चमचा धणे आणि 4 ते 5 भिजवलेल्या बेडगी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर हे मस्त बारीक वाटून घेतलं. त्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं. त्याच्यामध्ये हे वाटण, मीठ, हळद आणि मी इथे फिश करी मसाला टाकला होता. तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो तुम्ही टाकू शकता. व्यवस्थित हे छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये थोडंसं अगदी तेल घ्यायचं. 1 ते 1.5 चमचा तूप घालायचं. बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि मग हे जे आपले मॅरिनेट केलेले प्रॉन्स होते ना, ते टाकायचे. अगदी एक अर्धा मिनटं परतून घ्यायचे. मग जे वाटण आपलं भाजलेलं होतं ना, ते घालायचं. झाकण ठेवून 1-2 मिनटं वाफवून घ्यायचं. त्यानंतर ना उकळलेलं पाणी घालायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. प्रॉन्स करी ही खूप जास्त पातळ नसते, थोडीशी अशी घट्टच असते. तर त्यामुळे बेताने पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर ना एक 10 मिनटं उकळून घ्यायचं आणि मस्तपैकी गरमागरम प्रॉन्स करी तयार झालेली आहे. एकदा ट्राय करून पहा. तूप आणि जे लसणाचा आपण तडका दिलेला होता ना, त्याच्यामुळे एवढी मस्त अशी युनिक चव येते ना ह्या करीला. एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी